तथास्तु फाउंडेशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती व समाजामध्ये चांगली कामगिरी आणि योगदान देणाऱ्या व्यक्तींना भीम गौरव पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख सल्लागार भास्कर वाघमारे आरपीआय ठाणे जिल्हा अध्यक्ष आणि साहेबराव सुरवाडे आरपीआय ठाणे जिल्हा निरीक्षक हे होते। तर तथास्तु फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिवलिंग कांबळे यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी त्यांना सचिव प्रमोद दुपारगुडे, खजिनदार अर्चनाताई कांबळे, उपाध्यक्ष सचिन शिंगे, सदस्य सुप्रिया सूर्यवंशी, सदस्य तात्याराव झेंडे, सदस्य प्रल्हादजी मगरे यांनी मोलाची साथ दिली। सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता श्वेताताई शालिनी, महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी उपाध्यक्ष रविभाई तिवारी, नगरसेविका मनीषाताई कांबळे, नगरसेविका मिनलताई संखे, उपविभाग प्रमुख संतोष पठाणे, महिला विभाग प्रमुख साक्षीताई पठाणे, समाजसेवक सचिन कांबळे, रिपाईचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादजी मगरे, महासचिव प्रमोदजी इंगळे, दत्तू जानराव, अप्पा काकडे, महादेव सोनवणे, शंकर पाटील, शिवा कालुसिंग, संदीप खरात, दीपक जाधव, राहुलजी घोडके, कविताताई भोसले आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। सर, आज तथास्तु फाउंडेशन तर्फे भीम गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आलं, तर काय सांगाल? आमच्या ठाणे शहराचे युवकाचे महासचिव अशोक शिवलिंग कांबळे दरवर्षी तथास्तु फाउंडेशन तर्फे भीम गौरव पुरस्कार करतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम असतो आणि तो कार्यक्रम करत असताना त्याचा उत्साह, त्याची मेहनत अतिशय वाखाणण्याजोगी असते आणि त्याला आम्ही आमच्या पूर्ण पक्षातर्फे त्याच्या सोबत त्याला सहकार्य करत त्याच्या पुढे सोबतच आहे आम्ही आणि त्याला आम्ही तथास्तु फाउंडेशन तर्फे जो करत असल्या। आता हा कार्यक्रम पक्षातर्फे जरी करायचा होता तर निवडणूक आचारसंहिता असल्यामुळं आम्ही तथास्तु फाउंडेशन फक्त त्याच्या मार्फतच हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि अशोकला आमच्या संपूर्ण ठाणे शहर आरपीआयच्या वतीने भरभरून शुभेच्छा आहेत आणि प्रोत्साहन आहे। धन्यवाद। ये मंच ऐसा है जहां पर मुझे आप सबको याद दिलाना है कि आज आप लोग संयुक्त उत्सव मना रहे हैं दो महानुभावों की, एक शिवाजी महाराज और एक बाबा साहेब अम्बेडकर। और बाबा साहेब अम्बेडकर, मैं यहाँ बहुत महिलाओं को देख रही हूँ, मैं कहना चाहती हूँ कि किसी भी समाज से पहले बाबा साहेब अम्बेडकर हम महिलाओं का नेतृत्व करते थे, क्योंकि इस पूरे विश्व में अगर किसी ने महिलाओं को हक दिलवाया अपना तो वो बाबा साहेब अम्बेडकर थे। मैं अक्सर लोगों को ये बात कहती हूँ कि जिन्ना के पास बहुत बड़ा समाज था, उनके नेतृत्व के पीछे उस पूरे समाज ने एक पूरा देश बना लिया। बाबा साहेब चाहते तो उनके पीछे हजारों की संख्या में बहुत ज्यादा लोग थे, लेकिन वो सच्चे देशभक्त थे और इसीलिए हमेशा देश के बारे में सोचा, देश से प्रेम किया, हर समाज के हर क्षेत्र से बहुत ज्यादा हर क्षेत्र के लिए, हर समाज के लिए काम किया। लेकिन असली अगर हम बाबा साहेब अम्बेडकर को याद करना चाहते हैं तो उनको अधिकतर लोग जो भगवान मानते हैं वो उनके ज्ञान के लिए मानते हैं। और इसीलिए मैं छोटी सी कहानी सुनाऊंगी और उसके बाद माइक आप